महाराष्ट्राच्या राजकारणावर तब्बल 4 दशकं ज्या माणसाने एक हाती हुकूमत गाजवली त्या उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या आकस्मिक आणि धक्कादायक निधनाला आता जवळपास 4 महिने पूर्ण होत आलेत। दादांच्या जाण्याने संपूर्ण महाराष्ट्र शून्य झाला होता, पण त्यांच्या मागे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जे काही सुरू होईल याची कल्पना कदाचित महाराष्ट्रातील जनतेने कधीच केली नव्हती। दादांच्या निधनानंतर अवघ्या काही महिन्यातच पक्षात एक अभूतपूर्व अंतर्गत संघर्ष उफाळून आलाय। ज्या ज्येष्ठ नेत्यांनी दादांच्या सावलीत राजकारण केलं त्यांनीच आता पक्ष बळकावण्याचा आणि पक्ष निधीवर डल्ला मारण्याचा कथित प्रयत्न सुरू केल्याची खळबळजनक चर्चा सुरू झाली आहे। आणि याच पार्श्वभूमीवर राष्ट्रीय अध्यक्षा सुनित्रा वहिनी आणि पार्थ पवार यांच्याकडून पक्षात थेट सर्जिकल स्ट्राईक करण्यात आलाय, ज्याने प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यासारख्या बड्या नेत्यांची झोप उडवली आहे। मित्रांनो, निवडणूक आयोगाच्या दारात आणि तांत्रिक चुकीच्या मागे नेमका कोणता पॉलिटिकल हॉरर लपला आहे? दोन बड्या नेत्यांनी थेट अजितदादांबद्दल वापरलेली ती खालच्या दर्जाची भाषा आणि समोर आलेली ऑडिओ क्लिप नेमकी काय आहे? आणि पक्षात होणारा हा कोंडमारा पाहून सुनेत्रा पवार थेट राष्ट्रवादी पक्ष पुन्हा एक करण्यासाठी कोणता सर्वात मोठा डाव टाकणार आहेत? एकाच पक्षात 2 महिन्यात 2 वेगवेगळी पत्र का पाठवली जातात? आधी जाहीर केलेल्या पदांना कागदपत्रांमधून अचानक गायब का केलं जातं? निवडणूक आयोगाच्या दारात झालेल्या या टेक्निकल एररच्या मागे कोणता पॉलिटिकल हॉरर लपला आहे? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या नेत्यांनी पक्षासाठी संपूर्ण ताकद पणाला लावली त्यांनाच आता साइडलाईन करण्याचा प्रयत्न सुरू आहे का? आज आपण महाराष्ट्राच्या राजकारणातील या सर्वात मोठ्या अंतर्गत भूकंपाचा अगदी सविस्तर आणि पुराव्यांसह आढावा घेणार आहोत। सध्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात नेमकी काय खलबतं सुरू आहेत आणि यामुळे आमदारांमध्ये नेमकी काय अस्वस्थता आहे हे आपण सोप्या शब्दात समजावून घेणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण सांगतोय लीलाधर, लक्षपूर्वक ऐका कृपया माहितीसाठी। सगळ्यात आधी आपण नेमका काय प्रकार आहे तो अगदी सुरुवातीपासून क्रोनॉलॉजिकली समजून घेऊया। तारीख 26 फेब्रुवारी 2026 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एक महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीत एक मोठी घोषणा करण्यात आली। पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा म्हणून सुनेत्रा पवार यांची अधिकृत निवड झाली। त्याच दिवशी राष्ट्रीय कार्यकारिणीत मोठ्या उत्साहात 2 मोठ्या नावांची घोषणा झाली। प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रीय कार्याध्यक्ष म्हणून आणि सुनील तटकरे यांची महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली। या संपूर्ण प्रक्रियेचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले होते। कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते। पण खरा ट्विस्ट येतो या घटनेच्या काही दिवसांनंतर, म्हणजे 10 मार्च 2026 रोजी। या दिवशी पक्षाच्या वतीने केंद्रीय निवडणूक आयोगाला 26 फेब्रुवारीच्या बैठकीचे मिनिट्स म्हणजेच इतिवृत्त पाठवण्यात आले। जेव्हा हे मिनिट्स समोर आले तेव्हा राजकीय वर्तुळात सगळ्यांचेच डोळे पांढरे झाले, कारण ज्या प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या नावाची घोषणा राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि प्रदेशाध्यक्ष म्हणून झाली होती त्यांच्या नावापुढे मिनिट्समध्ये कोणत्याही पदाचा उल्लेखच नव्हता। मीडियामध्ये यावर जोरदार चर्चा सुरू झाल्यावर पक्षाच्या अंतर्गत वर्तुळातून सारवासारव करण्याचा प्रयत्न झाला। पक्षाकडून सांगण्यात आले की हा केवळ एक तांत्रिक घोळ आहे आणि निवडणूक आयोगाशी नव्याने पत्र व्यवहार करून ही चूक दुरुस्त केली जाईल। पक्षाने दिलेले स्पष्टीकरण ऐकून असं वाटलं होतं की हा वाद आता मिटेल, पण गोष्टी इथंच थांबल्या नाहीत। पहिल्या घटनेला 1.5 महिना उलटत नाही तोच 29 एप्रिल रोजी पुन्हा एकदा एक नवीन पत्र समोर आलं। हे पत्र थेट राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या स्वाक्षरीचं होतं। विशेष म्हणजे या पत्रात मागचे पद रद्द करून हेच नवीन पत्र ग्राह्य धरावे असा स्पष्ट उल्लेख होता। पण धक्कादायक बाब म्हणजे या 29 एप्रिलच्या नवीन पत्रात सुद्धा सुनील तटकरे हे प्रदेशाध्यक्ष आहेत किंवा प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आहेत असा कोणताही उल्लेख करण्यात आला नव्हता। याचा अर्थ असा की 2दा संधी मिळूनही पक्षाने निवडणूक आयोगाला दिलेल्या अधिकृत कागदपत्रांमध्ये या 2 ज्येष्ठ नेत्यांचा पदाचा उल्लेख करणं टाळलं। आता इथे एक मोठा पेच निर्माण झाला। एकीकडे सोशल मीडियावर 26 फेब्रुवारीचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत ज्यामध्ये उघडपणे पदांची घोषणा होताना दिसते, तर दुसरीकडे निवडणूक आयोगाच्या दप्तरात 2दा अशी कागदपत्र सादर केली जातात ज्यातून ही पदच गायब आहेत। मग आता ग्राह्य काय धरायचे? राष्ट्रीय कार्यकारिणीतील ती जाहीर घोषणा की राष्ट्रीय अध्यक्षांच्या सहीने निवडणूक आयोगाला दिलेली अधिकृत पत्र?
या पत्रांच्या घोळामुळे आणि पदांच्या गोंधळामुळे पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते यांच्यात सध्या प्रचंड संभ्रमाचं वातावरण निर्माण झालंय। आता प्रश्न असा निर्माण होतो की इतक्या मोठ्या पक्षाकडून आणि एवढ्या अनुभवी नेत्यांकडून अशी चूक दोनदा कशी काय होऊ शकते? तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत वर्तुळात आणि गोटात सध्या एकच कुजबूज रंगली आहे, ती म्हणजे पार्थ पवार यांच्या अति हस्तक्षेपाची। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार निवडणूक आयोगाला पाठवण्यात आलेल्या पत्रांमधील हा सगळा पत्र प्रपंच पार्थ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली किंवा त्यांच्याकडून केलेला गेला आहे। राजकीय वर्तुळात आता अशी चर्चा सुरू झाली आहे की पक्षात निर्णय घेताना सुनेत्रा वहिनींची सही आणि पार्थ पवारांची शाई असा कारभार सुरू आहे। सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल या दोन्ही ज्येष्ठ नेत्यांना पक्ष नेतृत्वाकडून जाणीवपूर्वक साईडलाईन करण्यासाठी ही सगळी खेळी रचली गेली असल्याची शंका व्यक्त केली जात आहे। सर्वात मोठी अडचण ही आहे की राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार या पार्थ पवार यांना या गोष्टी करण्यापासून रोखण्यात असमर्थ ठरतायत। गेल्या काही दिवसांपासून या विषयावर माध्यमांमध्ये सातत्याने उलटसुलट चर्चा सुरू आहेत, परंतु सुनेत्रा पवार किंवा पार्थ पवार या दोघांनाही या सगळ्या वादावर एकदाही समोर येऊन स्पष्टीकरण दिलेलं नाही किंवा यावर बोलण्याची तसदी सुद्धा घेतली नाही। या मौनांमुळे अंतर्गत नाराजीचा सूर आता अधिकच गडद झालाय। प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे काही साधेसुधे नेते नाहीत। पक्षातील आमदारांचा एक मोठा वर्ग या दोन्ही नेत्यांना मानणारा आहे। जनमानसात आणि राजकीय वर्तुळात या दोन्ही नेत्यांची स्वतःची एक विश्वासार्हता आणि पकड आहे। त्यामुळे जर हे दोन दिग्गज नेते पक्षातून बाहेर पडले किंवा त्यांना बाजूला केले गेले तर राष्ट्रवादी काँग्रेसचं भवितव्य काय असेल असा गंभीर प्रश्न आता अनेक आमदारांना सतावू लागलाय। या अंतर्गत वादामुळे पक्षात सध्या कमालीची अस्वस्थता पसरली आहे। सूत्रांच्या माहितीनुसार या गोंधळामुळे हवालदिल झालेल्या काही आमदारांनी थेट भारतीय जनता पक्षामध्ये जाण्याचा विचारही केला होता। त्यांना वाटलं की पत्रांच्या या घोळात पडण्यापेक्षा सत्ताधारी भाजपमध्ये गेलेलं बरं, पण तिथेच त्यांची खरी कोंडी झाली। कारण भाजपने सध्या आपल्या पक्षात कोणत्याही प्रकारे बाहेरून येणाऱ्यांसाठी इनकमिंग पूर्णपणे बंद केली आहे। राष्ट्रवादीमधून कोणत्याही आमदाराला सध्या भाजपमध्ये प्रवेश दिला जाणार नाही अशी ठाम भूमिका भाजपने घेतली आहे। यामुळे या आमदारांची मोठी राजकीय कोंडी झाली आहे। पक्षात राहावे तर भविष्याची शाश्वती नाही आणि बाहेर पडावे तर भाजपचे दरवाजे बंद अशा कात्रीत सध्या हे आमदार अडकले आहेत। पक्षात आपली डाळ शिजत नाही आणि दुसरीकडे कुठेही आश्रय मिळत नाही हे पाहिल्यावर अस्वस्थ झालेल्या आमदारांनी आणि नेत्यांनी आता थेट मूळ घराकडे म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्याकडे धाव घेतली आहे। विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अजित पवार गटाच्या काही आमदारांनी थेट शरद पवार यांच्याशी संपर्क साधलाय आणि त्यांना पक्षात हस्तक्षेप करून ही आपल्या पक्षाची बिघडलेली घडी सावरण्याची विनंती केली आहे। शरद पवार गटातील एका बड्या नेत्याने देखील या वृत्ताला दुजोरा दिलाय की हो, आमदारांमध्ये अस्वस्थता आहे आणि त्यांनी मदतीसाठी साकडा घातलाय। इतकंच नाही तर 4 दिवसांपूर्वी स्वतःच प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे या दोघांनी मुंबईतील सिल्वर ओक या निवासस्थानी जाऊन शरद पवार यांची भेट घेतली होती। या भेटी दरम्यान या दोन्ही ज्येष्ठ नेत्यांनी शरद पवार यांच्याकडे पार्थ पवार यांच्या वाढत्या हस्तक्षेपाबाबत आणि वर्तनाबाबत तक्रारीचा सूर व्यक्त केल्याची माहिती समोर येत आहे। आता या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर येत्या 20 तारखेला शरद पवार यांनी आपल्या पक्षाच्या कोर कमिटीची एक महत्त्वाची बैठक बोलावली आहे। या बैठकीला पक्षाचे आजी माजी खासदारही उपस्थित राहणार आहेत आणि बैठकीत शरद पवार यांच्या संपूर्ण प्रकरणावर आलेल्या प्रस्तावांवर काही मोठा आणि ऐतिहासिक निर्णय घेणार का याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे। दुसरीकडे आपली बाजू कमकुवत होत असल्याचं पाहून आणि आमदारांमधील नाराजी ओळखून राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी देखील पक्षांच्या कोर कमिटीची एक बैठक बोलावली आहे। या बैठकीत आमदारांच्या अडीअडचणी समजून घेऊन नेत्यांमधील विसंवाद आणि गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। पण या डॅमेज कंट्रोलच्या प्रयत्नांना कितपत यश येतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। पक्षातील हे अंतर्गत नाराजी नाट्य सुरू असतानाच पार्थ पवार हे अचानक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी त्यांच्या भेटीला गेले आहेत। जेव्हा पक्षात 2 ज्येष्ठ नेत्यांच्या पदांवरून गदारोळ सुरू आहे, आमदारांमध्ये अस्वस्थता आहे, अशा नाजूक वेळी पार्थ पवारांनी देवेंद्र फडणवीसांची घेतलेली ही भेट राजकीय वर्तुळात सर्वांच्याच भुवया उंचावणारी ठरली आहे। ही भेट नेमकी कशासाठी होती? पत्रांच्या घोळातून निर्माण झालेली कोंडी सोडवण्यासाठी भाजपची मदत घेतली जाते का, की पडद्यामागे काही आणखीनच शिस्त आहे यावर आता तर्क वितर्क लढवले जात आहेत।
महाराष्ट्राच्या राजकारणातील हा संपूर्ण घटनाक्रम पाहिला की एक गोष्ट स्पष्ट होते की एका बाजूला निवडणूक आयोगाला पाठवलेली संशयास्पद पत्र, ज्येष्ठ नेत्यांची गेलेली पदं आणि दुसरीकडे आमदारांमध्ये पसरलेली प्रचंड अस्वस्थता. पत्रांचा हा घोळ केवळ एक तांत्रिक चूक नसून त्यामागे पक्षांतर्गत वर्चस्वाची एक मोठी लढाई सुरू असल्याचं दिसून येतंय. पार्थ पवारांचा वाढता हस्तक्षेप आणि सुनित्रा पवारांचे यावरील मौन यामुळे पक्ष एका मोठ्या संकटाच्या उंबरठ्यावर आहे. ज्या नेत्यांच्या बळावर पक्षाची घडी बसली होती त्यांनाच बाजूला केल्याचं पक्षाचं अस्तित्व धोक्यात येईल का अशी भीती आमदारांना वाटते आणि म्हणूनच कधी काळी ज्यांच्यापासून वेगळे झाले त्याच शरद पवारांकडे आता पुन्हा एकदा घडी सावरण्यासाठी साकडं घातलं जात आहे. येत्या काही दिवसात कोर कमिटीच्या बैठकांमध्ये काय निर्णय होतात यावर या पक्षाचे आणि महाराष्ट्राचे राजकारणाचं पुढचं भवितव्य अवलंबून असणार आहे. हा सगळा राजकीय ड्रामा पाहता तुम्हाला काय वाटतं? निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रांमधून प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांची नावं गायब होणं ही खरोखरच एक तांत्रिक चूक की त्यांना जाणीवपूर्वक बाजूला करण्यासाठी रचलेलं हे एक राजकीय षडयंत्र आहे आणि शरद पवार यांच्या आमदारांची विनंती मान्य करून पुन्हा एकदा पुढाकार घेतील का? तुमचे विचार कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशा सखोल विश्लेषणासाठी अभिजात मराठी विशेषला नक्की सबस्क्राईब करा.